संतोष मामा ती फक्त माझी आहे. अभिषेकची आरेरावी विषय मामीपर्यंत जाण्याची भीती. अखेर भलतंच घडलं. 24 डिसेंबरला एक मामा रडत रडत पोलीस ठाण्यात जातो आणि तक्रार देतो की माझा 23 वर्षाचा भासा अभिषेक बेपत्ता आहे. पोलीस शोध सुरू करतात, पण काही दिवसातच एक तलावापाशी असं काही सापडतं की पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकते. एक प्लास्टिकच्या पोत्यात अभिषेकचा मृतदेह सापडतो, पण त्या मृतदेहाला डोकं नव्हतं आणि पायही नव्हते. जेव्हा तपासाची सुई फिरली तेव्हा समोर आला तो स्वतः तक्रार देणारा संतोष मामा. पण या क्रूर हत्येमागं नेमकं काय होतं? एक रहस्यमय स्त्री, पैशाचा हव्यास की ब्लॅकमेलिंग? जाणून घेऊया आजच्या या विशेष डॉक्युमेंटरीमध्ये. नमस्कार, मी साहेबराव ठाकरे आणि तुम्ही पाहताय वेगवान मराठी. अभिषेक कुमार, वय 23 वर्ष, तरुण, मूळचा मस्कापूरचा, पण गेल्या 4 वर्षापासून तो भागलपूरच्या नाथनगरमध्ये आपल्या संतोष मामाच्या घरी राहत होता. मामाचा कपड्याचा व्यवसाय होता आणि अभिषेक तिथेच त्याला मदत करायचा. 23 डिसेंबरची संध्याकाळ, साधारण 7:30 वाजता अभिषेक बाजाराला जातो असं म्हणून घराबाहेर पडला. तो पुन्हा कधीच परतला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी अभिषेकचा फोन आला. त्याने सांगितलं की मी जमालपूरमध्ये मित्रांसोबत आहे, दुपारपर्यंत येतो. पण दुपार झाली तरी अभिषेक आला नाही आणि त्याचा फोनही बंद झाला. चिंतेत पडलेल्या संतोष मामानं 24 डिसेंबरला पोलिसात तक्रार दिली. पण पोलिसांना माहीत नव्हतं की जो माणूस तक्रार देतोय तोच या खेळातला सर्वात मोठा मास्टर माइंड आहे. पोलिसांनी SIT स्थापन केली. तपासाची पहिली ठिणगी पडली ती तांत्रिक पुराव्यांमुळे. पोलिसांनी अभिषेकचे कॉल रेकॉर्ड तपासले. यात अभिषेकचे मित्र राधेकुमार आणि ऋतिक उर्फ रितेश यांची नावं समोर आली. हे दोघंही मामाच्या दुकानातच काम करायचे. जेव्हा पोलिसांनी राधे आणि रितेशला ताब्यात घेऊन पोलिसांचा खाक्या दाखवला तेव्हा त्यांना जे सांगितलं ते ऐकून पोलीस सुन्न झाले. त्यांनी कबूल केलं की अभिषेक आता जिवंत नाही आहे. त्यांनी सांगितलं की अभिषेकला मांडीवर गोळी मारण्यात आली होती आणि नंतर त्याचा मृतदेह राघवपूर शहापूर पुलाजवळ फेकून दिला होता. ती हत्या एखाद्या फिल्म कटापेक्षा कमी नव्हती. अभिषेकला फिरण्याच्या बहाण्यानं बाहेर नेण्यात आलं. रिक्षातून जात असताना त्याच्या मांडीवर गोळी झाडण्यात आली. त्यानंतर त्याला एका अर्धवट बांधलेल्या घरात डांबून ठेवलं. सर्वात भयानक गोष्ट म्हणजे जेव्हा अभिषेकची पत्नी त्याला फोन करत होती तेव्हा आरोपीनं त्याच्या डोक्यावर बंदूक धरली होती. अभिषेकला सक्तीनं सांगायला लावलं की मी जमालपूरमध्ये आहे, जेणेकरून अपहरणाचा संशय येऊ नये. पण जेव्हा कुटुंब शोधायला निघालं तेव्हा आरोपी घाबरले. त्यांनी हॉक्सा ब्लेडने अभिषेकच्या शरीराचे तुकडे केले. ते पोत्यात भरले आणि डोकं व पाय गायब करून धड तलावात फेकून दिलं. धक्कादायक म्हणजे ते करत असताना संतोष मामा सतत त्यांच्या संपर्कात होता. आता प्रश्न होता, मामाने स्वतःच्या भाषाचा असा काटा का काढला? तपासात 2 मोठी कारणं समोर आली. पहिलं कारण, अनैतिक संबंध. संतोष मामाचा एका महिलेशी अनैतिक संबंध होते, पण ट्विस्ट असा होता की त्याच महिलेसोबत त्यांचा भासा अभिषेक याचेही संबंध होते. अभिषेकनं मामाला धमकी दिली होती, तिला सोडलं नाही संतोष मामा तर मी हे सगळं मामीला सांगून देईल. दुसरा, सायबर फ्रॉड आणि पैसे. हे दोघेही सायबर फसवणुकीच्या धंद्यात सामील होते. तिथून येणाऱ्या पैशाच्या वाटपावरून त्यांच्यात मोठा वाद सुरू होता. संतोष मामाने अभिषेकला संपवण्यासाठी राधे आणि रितेशला 2 लाख रुपयांची सुपारी दिली होती. त्यांनी 10,000 रुपये आगाऊ म्हणजे ॲडव्हान्स घेतला होता, ज्यातून शस्त्र, प्लास्टिक, शीट्स आणि नशा असणारी औषधं विकत घेतली गेली. अटकेच्या 1 दिवस आधीपर्यंत संतोष मामा मीडियासमोर येऊन भाच्यासाठी मगरीचे आसू ढाळत होता, पण रक्ताचे डाग लपवता आले नाही. पोलिसांनी रक्ताने माखलेली रिक्षा, पिस्तूल आणि अभिषेकचे हेडफोन जप्त केले आहेत. संतोषचा इतिहासही गुन्हेगारीचा आहे. तो आधी दिल्लीत तिहार जेलमध्ये राहून आला होता. भाच्यानं ज्या मामावर विश्वास ठेवला त्याच मामानं वासना आणि पैशासाठी त्याचा जीव घेतला. ही घटना आपल्याला सांगते की गुन्हेगार कितीही हुशार असला तरी कायद्याचे हात त्याच्यापर्यंत पोहोचतात. ज्या हातांनी भाच्याला आधार दिला त्याच हातांनी त्याच्या शरीराचे तुकडे केले. बिहारच्या भागलपूरमध्ये ही अशी एक घटना घडली ज्याने माणुसकीला काळिंबा फासलाय. तुम्हाला काय वाटतं? अशा क्रूर गुन्हेगारीला काय शिक्षा व्हायला हवी? कमेंटमध्ये नक्की सांगा. वेगवान मराठीवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.